Good afternoon, student. Welcome to our English session. आपण युनिट 3 मधील 3.2 द मॅजिक हब हा पाठ पाहत आहोत. या पाठाचा काही भाग आपण पाहिलेला आहे. यामध्ये आपण असं पाहिलेलं आहे. वन नाईट समवन नॉकिंग ऑन द डोअर. He was a poor tired merchant and he wanted to spend the night of the inn. When innkeeper heard that the man was poor, he was not pleased, but all the same time he opened the door and brought him inside. The merchant wore simple garments and carried only a simple cloth bag on his. He said to innkeeper he want to spend a long tiring day at the market and he want to stay in the innkeeper just nodded and went back to the kitchen and he complained to his wife. He said that, look at the merchant and his clothes and his bag. He wore worn shoes. He has to carry his merchandise himself, cannot afford a servant. His wife said, you are right. She is as greedy and unkind as her husband. And then he said, we cook a meal for him, give him a place to sleep, and what is he going to pay in return? Just a couple of coins maybe. Why did you take him in? Drive him out. ती म्हणाली की आपण त्याच्यासाठी चांगले अन्न बनवायचे, त्याला राहायला जागा द्यायची आणि त्या बदल्यात तो आपल्याला फक्त 2 नाणी कदाचित देऊ शकेल. तुम्ही त्याला आतमध्ये का घेतले? त्याला हाकलून का दिले नाही? अशी इनकीपरची वाईफ त्याला म्हणाली. यावर इनकीपर तिला म्हणाला, नो नो सेड द इनकीपर, दॅट इज नॉट गुड फॉर अवर रेप्युटेशन. हे आपल्या प्रतिष्ठेला शोभणारं नाही आहे. बट आय हॅव ॲन आयडिया, अ व्हेरी क्लेवर आयडिया. माझ्याकडे एक खूप हुशार अशी कल्पना आहे. आय हॅव धिस मॅजिक हब. माझ्याकडे हे जादूचं असं प्लांट म्हणजे झुडूप आहे. आय बॉट इट लॉंग ॲगो. हे मी फार पूर्वीच आणलेलं होतं. इथं ब्रिंगचा भूतकाळ बॉट आणलं आहे. ब्रिंग म्हणजे आणणे, बॉट म्हणजे आणले. हू एव्हर इट्स धिस हब फॉरगेट समथिंग. जे कोणी हे हर्ब्स खाईल ते काय करेल? काहीतरी विसरेल. वी विल कुक अ गुड मील फॉर धिस फेलो अँड ॲड द मॅजिक हब टू इट. आपण या व्यापाऱ्यासाठी चांगले अन्न शिजवूया आणि त्यामध्ये हे मॅजिक हब काय करूया? ॲड करूया म्हणजे टाकूया. देन ही इज शुअर टू फॉरगेट सम ऑफ हिज मर्चंडाईज हिअर टुमॉरो. आणि त्यामुळे मला खात्री वाटते की तो त्याचं जो व्यापारी माल जो आहे तो काय करेल? उद्या इथेच विसरून जाईल आणि ते दोघंजण त्या व्यापारासाठी अन्न शिजवायला लागतात. सो दॅट व्हॉट द ग्रीडी कपल डीड. आणि त्यांनी असं म्हटलं आणि त्या स्वार्थी जोडप्याने ते केलं सुद्धा. दे कुक अ टेस्टी मील फॉर देअर कस्टमर. त्यांनी खूप चवदार असं अन्न त्या ग्राहकासाठी शिजवले. अँड ॲडेड द मॅजिक हर्ब टू इट. आणि त्याच्यामध्ये ती मॅजिक हर्ब काय केली? टाकली. द पुअर मर्चंट डिड नॉट सस्पेक्ट एनिथिंग. याबद्दल
या गरीब अशा व्यापाऱ्याला काहीच माहिती नव्हतं. ही थँक द इनकीपर फॉर द गुड मील अँड वेंट टू बेड. व्यापाऱ्याने त्या जोडप्याचे आभार मानले आणि तो झोपायला निघून गेला. त्यानंतर काय होतं ते पाहूया आपण. द नेक्स्ट मॉर्निंग ॲज सून ॲज द इनकीपर अँड हिज वाईफ ओकअप. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या ओकअप म्हणजे काय, वेकचा इथं भूतकाळ आलेला आहे. ओकअप म्हणजे काय, उठणे. दे वेंट टू द मर्चंट्स रूम. ते व्यापाराच्या खोलीमध्ये उठल्या गेले. बट अलास द मर्चंट वॉज नॉट देअर. तेथे व्यापारी हा नव्हताच. द रूम वॉज एम्प्टी म्हणजे रिकामी. रूम काय होती तर रिकामीच होती. व्हॉट इज धिस, देअर इज नो वन हिअर, अँड वेअर इज द बॅग ऑफ मर्चंडाईज, दॅट्स टू इज गॉन. तो म्हणतो की येथे तर कोणीच नाही आहे आणि जी व्यापारी मालाची पिशवी देखील त्या व्यापाऱ्याबरोबर गेले. लेट्स चेक द मॅजिक ऑफ हब ऑफ क्वाईट स्ट्रॉंग. ही मस्ट हॅव फॉरगॉटन समथिंग. ही मस्ट हॅव लेफ्ट समथिंग बिहाइंड. ते म्हणतात आपण ही रूम काय करूया, चेक करूया. ते मॅजिक हब खूप स्ट्रॉंग होते, त्यामुळे तो नक्कीच काहीतरी काय असणार आहे, विसरलेला असणार आहे. आणि द इनकीपर सर्च इन एव्हरी नोक अँड कॉर्नर ऑफ द रूम, बट ही कांट फाइंड एनिथिंग. हाऊ कम ही फॉरगॉट नथिंग, आय कॅन्ट बिलीव्ह इट, सेड ही. तो म्हणाला की मी इथे सगळं शोधलेलं आहे, परंतु असे कसे काय घडले की तो काहीच विसरला नाही. सडनली द वाईफ स्लॅप हरसेल्फ ऑन द फोरहेड. अचानक त्याच्या बायकोने स्वतःच्या कपाळावरती मारले आणि म्हणाली, वी वेअर सो फुलिश. आपण खूपच मूर्ख आहे. ही हॅज सर्टनली फॉरगॉटन समथिंग. ही हॅज फॉरगॉटन टू पे अस. तर ती म्हणाली की तो हे विसरला आहे की आपल्याला पैसे देण्याचं तो विसरला आहे. द इनकीपर नेव्हर यूज्ड द मॅजिक हब अगेन. आणि त्यानंतर त्या इनकीपरने म्हणजे खानावळीच्या मालकाने ती मॅजिक हर्ब काय केली नाही, पुन्हा कधीच वापरली नाही. ही जी कथा होती हे जॅपनीज फोक टेल म्हणजे जपानच्या लोककथेवर आधारित ही कथा होती. इथे ही आपली कथा संपलेली आहे. मी तुम्हाला याचे हार्ड वर्ड्स देणार आहे, ते तुम्ही पाठ करायचे आहेत. नंतर पाठ झाल्यानंतर मला ते लिहून पाठवायचे आहेत. थँक यू. सी यू अगेन इन अवर नेक्स्ट इंग्लिश लेक्चर.